आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सत्य काय हे ऐकायचं ना तुम्हा सगळ्यांना. मी सांगते. ब्रिलियंट. व्हॉट स्टोरी लाईन. आम्हाला कळत नाही तू बिझनेस वुमन का झालीस. अगं लेखिका व्हायचं होतं, चांगली लेखिका झाली असतीस. पण ही सगळे नाटकं तर तुम्हीच लिहिली. कोण विश्वास ठेवणार या गोष्टीवर. हा अगं खोट्या आयडेंटिटीने प्रत्येक गोष्टीत खोटं बोलून या घरात आलीस तू. तुझ्या या भाकड कथांवर कोण विश्वास ठेवणार. ही सगळी माझी माणसं. विचार या ना. माझ्यासारखी कर्तृत्ववान प्रतिष्ठित बाई हे करेल असं तू म्हणशील ग, पण विश्वास कोण ठेवणार आहे. यशोधरा, तू हे सगळं करू शकतेस. मी तुला लग्नाआधीपासून ओळखतो. वडिलांच्या नजरेतून मी तुला पाहिलंय. तुझे वडील तुला नीट ओळखत होते. यशोधरा खरी काय आहे हे तुझ्या वडिलांनीच मला सांगितलं. मला म्हणायचे, अरविंद माझ्या मुलीला जप रे, कारण ही मुलगी महत्वाकांक्षेसाठी काहीही करू शकते. आराध्य सांगते ना तसं तू केलंही असशील, कारण महत्वाकांक्षेसाठी तू काहीही करू शकतेस. आउट ऑफ युअर माइंड. काय बघतोयस तू. बायको आम्ही तुझी. तू या खोटारड्या मुलीवर विश्वास ठेवतोय. ती खोटी आहे हे तेव्हा सिद्ध होईल ना यशोधरा, जेव्हा तू स्वतःला निर्दोष म्हणून सिद्ध करशील. एक दिवस ना तू आराध्याच्या पाठोपाठ हॉस्पिटलला गेली होतीस. तुझ्या पाठीमागे मीही आलो होतो. आयसीयू मध्ये एक पेशंट ऍडमिट होता. तू आणि हा संजय त्या पेशंटशी काहीतरी बोलत होता. तुम्ही काहीतरी लपवत होता. मला कळत नव्हतं. तिथून आल्यानंतर त्या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याबद्दल आजपर्यंत मला काहीही कळलेलं नाही. यशोधरा, एक बाई तुझ्यामुळे वेडी झाली. तिची जमीन तू हडप केलीस आणि जेव्हा हे सगळं सिद्ध झालं तेव्हा हे सगळं प्रकरण तू या संजयवर ढकलून मोकळी झालीस. आणि एवढं सगळं होऊनही या संजयला तू घरात ठेवून घेतलंस ना, तेव्हा मात्र माझा संशय बळावला. कारण तुझ्या प्रत्येक कटामध्ये तुला ह्या संजयची साथ होती. बरोबर ना. मामा, मला बाकीचं काहीच माहित नाहीये, पण तुम्ही माझ्या श्रावणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नाही अक्षय, कम ऑन, डोंट बिलीव्ह ऑल दिस. आम्ही आई आहोत तुमची. तुम्ही मुलं आमचं सर्वस्व आहात. तुम्हाला कसं दुखवू आम्ही. असं कसं वागेन सांग. अरविंद तू बोल ना. कधीतरी आमची बाजू घे तू. प्रत्येक वेळी आमचं मुलांचं मन कलुषितच करायला पाहिजे का. कधीतरी आमच्या बाजूने बोल तू. पण नाही, ते कसं करशील तू. यू हॅव ऑलवेज बीन जेलस ऑफ मी. स्वतः आयुष्यात काही करू शकला नाहीस आणि आमचं कर्तृत्व तुला पावत नाही. ही जी मिडल क्लास मेंटॅलिटी आहे ना तुझी, कधीतरी बाजूला कर रे. यशोधरा, क्यू वाटते का तुझी. पैसा आणि यश
त्याची घमेंड बाळगून मोठेपणा मिरवू नकोस. माणसाची ना काही मूल्य असतात आणि ती मूल्य या श्रीमंती समोर खूप मोठी असतात ग. मी फकीर माणूस आहे. तुझ्या श्रीमंतीचा मिंधा नाहीये मी. तुझ्या वडिलांना मी शब्द दिला होता आणि तो शब्द प्राणपणाने जपलाय म्हणून तुझे सगळे अपराध पोटात घालून तुला सपोर्ट करत आलोय मी. या आराध्या म्हणते तसं जर तू काही केलं असशील ना तर तुझ्यातली उरली सुरली माणुसकी संपली असंच म्हणावं लागेल. यशोधरा, लाज वाटते का तुझी मला? पैशासाठी, खोट्या प्रतिष्ठेसाठी तू कुठल्याही थराला जाऊ शकतेस हे चांगलंच माहितीये मला. यू आर सो बायस्ड अरविंद. हा जो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे ना तुझा, त्यामुळे तू असा वागतोस आमच्याशी. यू कॅन्ट कम्पीट विथ मी. आणि म्हणूनच या आपल्या मुलाला फसवणाऱ्या मुलीला पण सपोर्ट करतोस तू, बिकॉज यू आर जस्ट नथिंग. श्रेयस, तुझ्या लक्षात येत आहे ना? अरे खोटी मुलगी आहे. हिने फक्त पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलंय. अरे नवरा बायकोच्या पवित्र नात्याचा अपमान केलाय तिने. आता सत्य समोर येतंय म्हटल्यानंतर ती ही सुडाची कथा सांगून सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते. हिला फक्त श्रीमंता घरची सून व्हायचं होतं, दॅट्स इट. तुम्ही आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, दोन प्रेम करणाऱ्या माणसांना वेगळं केलं आणि मी दिशाभूल करते. माझा सूड खोटा आहे, दिशाभूल तर तुम्ही करताय सासूबाई. श्रेयस, तू नेहमी म्हणत आलायस ना की तुझा माझ्यावर विश्वास आहे. मग आता मी हे जे काय सांगितलं त्याच्यावर विश्वास आहे ना तुझा? मी तुझ्याशी खोटं बोलले नाहीये श्रेयस. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, प्लीज. मी खरं सांगते. तू खरं बोलतेस? व्हॉट रबिश. तुला खरंच वाटतं असं श्रेयस ही मुलगी खरं बोलते? अरे हिने स्वतःची आयडेंटिटी लपवली तुझ्या बरोबर. खोट्याने तर तुझ्याशी नातं सुरू केलं तिने. मला सांग, जर ही खरी असती, आता जसं ती म्हणते तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, हे जर खरं असतं तर तिने किमान तुला सगळं खरं सांगितलं असतं ना. बाकीच्यांचं राहू दे, पण तुला विश्वासात घेऊन तिने सत्य परिस्थिती सांगितली असती, सांगू शकली असती की नाही? पण तिने तसं केलं नाही. प्रेमाचं नाटक केलं. तुला फसवत राहिली ती. श्रेयस, डू यू अंडरस्टँड? ती तिच्या आई वडिलांना घेऊन इथे आली, बहिणीला इथे आणलं, पण त्या बाबतीत सुद्धा तुझ्याशी खरं नाही बोलली ती. बोलू शकली असती पण नाही बोलली ती. शी इज अ फ्रॉड, शी इज अ लायर. तिला फक्त तुझा पैसा हवा होता, दॅट्स इट. नाही श्रेयस, तुझ्याशी एकरूप होण्याआधी मी तुला सगळं खरं खरं सांगण्याचा प्रयत्न केला होता. मी तुला व्हॉइस नोट सुद्धा पाठवली होती, पण ती यांनीच डिस्ट्रॉय केली. ओ शट अप. तू पाहिलंस, शिताफीने सगळं आता आमच्या माथी मारण्याचा प्रयत्न करते ती. उघड उघड कळतंय श्रेयस, ती खोटी आहे, खोटारडी आहे. नाही श्रेयस, मी खोटी नाहीये. मान्य आहे मला, माझ्या बहिणीवर झालेल्या अन्यायाचं सूड घेण्यासाठी, तुझ्या या ममाला धडा शिकवण्यासाठी मी या घरात आले. पण या घरात आल्यानंतर मला कळलं, या घरात फक्त एकच धूर्त आणि खोटारडी व्यक्ती आहे, ती म्हणजे द यशोधरा सरनाईक. तुमच्या सगळ्यांच्या सहवासाने मला जाणवलं की तुम्ही सगळी प्रेमळ माणसं आहात, खरी माणसं आहात. माझी ही सगळी नाती प्रेमाची नाती आहे. हे घर माझं आहे. अक्षयने माझ्यावर भावासारखं प्रेम केलं. बाबांनी नेहमी मला आधार दिला, मला सांभाळून घेतलं. आजींनी इतका जीव लावला की मला वाटत होतं ही माझीच आजी आहे. आणि श्रेयस, तू माझ्यावर जीवापाड प्रेम केलंस. इतकं प्रेम केलंस की माझा अलिप्तपणाच तुझ्या प्रेमापुढे हरला. नकळत मी तुझ्या प्रेमात कधी पडत गेले मलाही कळलं नाही. तुझ्या या ममाने आपल्याला वेगळं करण्यासाठी खूप प्रयत्न केले,
पण माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे श्रेयस. आपलं नातं पूर्ण होण्याआधी मी तुला सगळं खरं खरं प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला होता. मी जे काही तुला सांगितलं होतं त्याचा शब्द खरा आहे श्रेयस. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. ओ शट अप. श्रेयस श्रेयस सांगते. श्रेयस बोल ना तिला. श्रेयस तुझ्या या जन्म देणाऱ्या आईवर विश्वास आहे की काल आलेल्या मुली. सांग तिला की तुझा तिच्यावर विश्वास नाहीये. बोल ना. कोणावर विश्वास ठेवू मी? कोणावर विश्वास ठेवू? ज्या आईने मला जन्म दिला ती आई एखाद्याचा जीव घेण्यापर्यंतची मजल गाठू शकते आणि जिच्यावर जीवापाड प्रेम केलं ती खरी कोण आहे हेच मला माहित नाही. कोणावर विश्वास ठेवू मी? मायेवरचाही विश्वास उडालाय आणि प्रेमावरचाही. एका विचित्र चक्रव्यूहात अडकलोय. श्रेयस या चक्रव्यूहातून मी तुला बाहेर काढेन प्लीज. श्रेयस आमच्या मुलाच्या जवळ जायचं नाही. आता आमच्या मुलाच्या जवळ जायचं नाही. तो आमचा मुलगा आहे. त्याचा फक्त आमच्यावर विश्वास आहे. डू यू अंडरस्टँड? कोणावरही विश्वास नाहीये माझा. स्वतःवरही. असं नको बोलू श्रेयस. असं नको बोलूस. आम्ही आहोत ना. आम्ही प्रूव्ह करू की आम्ही इनोसेंट आहोत. आम्ही हिच्या विरोधात सगळे पुरावे आणून देऊ तुला. मग तर झालं ना. काय गे ती तुझी बहीण कुठे आहे? हा आण तिला इथे. सगळ्यांसमोर तिने कबूल करू दे की आम्ही तिच्यावर अन्याय केलाय. कुठे आहे ती? श्रावणीचा फोन लागत नाहीये. खूपदा ट्राय केलं. रत्न पारखींकडे तर गेली नसेल ना मी. बाबा मला फोन द्या प्लीज. हॅलो कमला मावशी, श्रावणी आली आहे का तिथे? नाही आली? ओके ओके ठीक आहे. तुम्हीच गायब केलं असेल ना तिला. बोला ना कुठे गायब केलंय श्रावणी? सांगा ना कुठे गायब केलंय माझ्या श्रावला? हा सगळा तुमचा प्लॅन होता ना. या रत्न पारखी काकूंना इथे बोलून हे सगळं नाटक रचण्याचा प्लॅन सुद्धा तुमचाच होता. सासूबाई मी तुम्हाला विचारते माझी श्रावणी कुठे? कारण मला माहितीये ती जर आज इथे असती तर तुमचं सगळं पितळ उघडं पडलं असतं. म्हणून तुम्ही तिला गायब केलंयत ना. बोला मी तुम्हाला विचारते. वा 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 वा. आता स्वतःचं सत्य सगळ्यांसमोर बाहेर येते तेव्हा आता पुन्हा एकदा आमच्यावर नवा आरोप. यु नो व्हॉट आराध्या, आय एम 100% शुअर तू स्वतः तुझ्या बहिणीला कुठेतरी गायब केलंयस. बोल खरं. मुळीच नाही. माझ्या आराध्याने जे काही बोलले त्याचा शब्द न शब्द खरा आहे. रत्न पारखी आमचे स्नेही आहेत. त्यांच्या अडचणीच्या काळात आम्ही त्यांना मदत केली होती आणि आमच्या पडत्या काळात त्यांनी आमची मदत केली. पण या बाईने आमचा अपघात घडून आणला आणि सुदैवाने आम्ही त्याच्यातून वाचलो. आतापर्यंत आम्ही सगळं काही सहन करत आलो. कायम या बाईच्या दहशतीखाली वागत आलो. आणि यशोधराबाई तुम्ही वारंवार माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला. कधी जिन्यावरून ढकलून दिलं तर कधी कपाटात बंद केलं. तरी आम्ही सगळं सहन केलं. माझी आराध्या जे काही बोलतेय ते सगळं काही खरं आहे. यशोधरा या काय बोलतायत? अरे अरविंद तुझ्या लक्षात कसं येत नाहीये? ही माणसं आहेत ना, ही माणसं कट कारस्थान करणारी माणसं आहेत. आपलं घर उद्ध्वस्त करायला ही माणसं या घरात आली आहेत. चोर फ्रॉड भुरटी माणसं आहेत ही.
हे लोक आपल्या आयुष्यात येण्याआधी सगळं सगळं कसं सुरळीत छान चाललं होतं, पण आपल्या घरात फूट पाडायला ही माणसं आली. नाउ आय डोंट नो ही स्वतःहून आली का ह्यांना कोणी इथे 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 प्लॉट केलंय, प्लॅन केलंय. तुम्ही इतक्या धूर्त आहात ना सासूबाई. दुसऱ्याचा शब्द त्याच्यावरच कसा उलटवायचा हे तुम्हाला खूप चांगलं जमतं. बट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी सुद्धा शांत बसणार असली नाहीये. ओ वंडरफुल. मग सोपं आहे, सिद्ध कर ना. तुझा खरेपणा सिद्ध कर पुराव्यांसकट. सिद्ध कर की आम्ही तुझ्या बहिणीचं अबॉर्शन करवलं. सिद्ध कर की तुझ्या आईला आम्ही चोरीच्या आरोपात अडकवलं. सिद्ध कर की आम्ही तुला वेड करण्याचा प्रयत्न केला. सिद्ध कर की आम्ही तुमचा अपघात घडवला. सिद्ध कर, सगळं पुराव्यांसकट आणि साक्षीदारासकट. सगळं सिद्ध करेन, तेही पुराव्यासकट. तुम्ही धूर्त आहात, तुम्ही फ्रॉड आहात. माझ्या आईला लॉकअप मध्ये तुम्ही पाठवलं, माझ्या बहिणीचं अबॉर्शन सुद्धा तुम्ही करवलं. हे सगळं मी सिद्ध करेन, तेही पुराव्यासकट. आणि जर नाही सिद्ध करू शकले ना, तर नावाची मिसेस आराध्या श्रेयस सरनाईक नाही. श्रेयस, या अशा सगळ्या वाईट अनुभवांमुळे ना माझं मन दगडाचं झालं होतं, पण ते तुझ्या प्रेमामुळे विरघळलंय. म्हणजे जगातला चांगुलपणा संपलाय की काय असं वाटायला लागलं होतं. बाबा मगाशी म्हणाले ना, व्हॅल्यूज, नात्यातला खरेपणा हे सगळं हरवलंय असं वाटत होतं. पण तू आणि या घरातल्या माणसांमुळे तो विश्वास मला परत मिळालाय. तुझी शपथ घेऊन सांगते श्रेयस, मी जे तुला सांगितलंय त्यातला शब्द खरा आहे. माझं तुझ्यावरचं प्रेम शुद्ध आणि प्रामाणिक आहे. मी जर हे सिद्ध केलं नाही ना की तुम्ही दोषी आहात, तर मी माझ्या आई बाबांना घेऊन या घरातून निमूटपणे चालती होईल. पण जर तुम्ही दोषी आहात हे जर सिद्ध झालं आणि तुमच्या विरोधात जर मी पुरावे आणले, तर तुमच्या हाताला धरून मी तुमच्याच घरातून तुम्हाला बाहेर काढेन, तेही कायमचं. आराध्या, बाप फार वाईट वाटतंय ग की आम्ही इथं आलो आणि तुझं सत्य असं बाहेर पडलं आणि त्याला आम्ही कारणीभूत ठरलो. हो ग पुरी, म्हणजे एक ना एक दिवस तू खरं सांगणारच होतीस, पण ते अशा विचित्र पद्धतीने समोर आलं ना. आणि तू इतक्या मायेने गुंफलेली सगळी नाती विस्कटली ग. तुझे सासरे, तुझं धीर, तुझा नवरा, या सगळ्यांच्या मनात तुझ्याविषयी शंका निर्माण झाली, आणि तेही आमच्यामुळे. आम्ही खूप प्रयत्न केला की आमच्यामुळे तुला या घरात त्रास होऊ नये. शेवटी आम्हीच निमित्त ठरलो ग. पोरी, माफ कर ग आम्हाला. बाबा हो, असं काय करताय तुम्ही? असं अपराधासारखं का वाटतंय तुम्हाला? उलट आपल्या मनावरचं लपवाछपीचं ओझं कमी झालं की नाही? आता जे काही होईल ते सगळ्यांच्या समोर. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही आता सेफ आहात. तुमच्या दोघांची मी उघडपणे काळजी घेऊ शकते. नाही, ते बरोबर आहे ग, पण बाबा, आज ना उद्या सासूबाईंचं सत्य समोर येणारच होतं की नाही? फक्त आता ते सत्य प्रूव्ह करण्यासाठी मला प्रयत्न करायचे. आणि एकदा की ते सगळं प्रूव्ह झालं की घरातल्या सगळ्यांचा माझ्यावर विश्वास बसेल. बाबा, या घरातली माणसं चांगली आहेत, त्यांचा विश्वास मला गमवायचा नाहीये. आणि श्रेयसच्या रूपात माझ्या आयुष्यात जे प्रेम आलंय ते मला जपायचंय. तो माझ्यामुळे दुखावला गेलाय, त्याला माझ्यामुळे त्रास होतोय, याचा मला त्रास होतोय आता. आम्हाला पण तीच काळजी वाटतेय ग. आई, काळजी करू नकोस. मी खरी आहे ना, माझी बाजू खरी आहे ना. मग सगळं व्यवस्थित होईल. मग श्रेयसचं मन मी नक्की वळवेन.
प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मला वाईट या गोष्टीसाठी वाटतं की या सगळ्याचा त्रास तुम्ही मुकाट्याने सहन करत होतात, इतक्या कष्टातून जात होतात. पण आता काळजी करू नका, तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकणार नाही. निश्चिंत राहा. मला आता आपल्या श्राऊला न्याय मिळवून देण्यासाठी लढायचंय, पण त्या न्यायाच्या लढाईत मी तुम्हा कोणालाही त्रास होऊ देणार नाही, आणि तुम्हाला त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. हो. श्रावू कुठे गेलीये? अजून कशी आली नाही ती घरी? अगं तिचं काहीतरी काम होतं आणि बुटीची थोडी शॉपिंग करायची होती ना, म्हणून बाहेर गेली. येतच असेल. ठीक आहे. चला बरं, आता दोघेही तुम्ही आराम करा. काही लागलं तर मला हाक मारा. आणि आई बाबा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण कोणाचेही मिंधे किंवा आश्रित नाही होत. ताठ मानेनं इथे राहा, कारण हे माझ्या नवऱ्याचं घर आहे.